मंडळी, कोल्हापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक पुतळे आहेत आणि यापैकीच एका पुतळ्यामागची कहाणी आजच्या या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहे। हा पुतळा तो म्हणजे कोल्हापुरातल्या विद्यानगरीत अर्थात शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर अगदी भव्य दिव्य असा उभा असणारा, अगदी दिमाखात देखणा वास्तवदर्शी असा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा। नमस्कार, मी कोल्हापुरी पोरगी तेजस्विनी। खरं तर पुणे बंगळुरू महामार्गावर अगदी सागरमाळावर विस्तीर्ण जागेमध्ये ही विद्यानगरी अर्थात शिवाजी विद्यापीठ हे वसलं गेलं आणि याच विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या प्रांगणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अगदी आभाळाच्या असीम छत्राखाली भव्य दिव्य अशा स्थितीत उभा असणारा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा। खरं तर वास्तविक पाहता शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर काही वर्षांनी या ठिकाणी या पुतळ्याची उभारणी झाली आहे। कारण मुळात विद्यापीठाचं नावच हे शिवाजी महाराजांचं आहे, त्यामुळं या विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचाच पुतळा असावा असं तत्कालीन कुलगुरू डॉक्टर अप्पासाहेब पवार यांना वाटलं आणि त्यांच्या याच इच्छेच्या भावनेतून त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्यात आला। आता हा पुतळा तयार केलाय तो पुण्याचे प्रसिद्ध शिल्पकार B.R. खेडकर यांनी। या पुतळ्याची उंची 18 फूट आहे, तर जमिनीपासूनची उंची ही 26 फूट इतकी आहे। या पुतळ्याची लांबी ही 20 फूट, तर हा पुतळा 8 टन इतक्या वजनाचा आहे। खरं तर या पुतळ्यामध्ये ज्या अश्वावर शिवाजी महाराज रूढ झालेले आहेत ना, त्या अश्वाचा म्हणजेच त्या घोड्याचा चेहरा हा 4.5 फूट आहे। आता तुम्हाला हे पटणार नाही, कारण जवळून जर तुम्ही पाहिलं तर बघताना फारसं काही जाणवत नाही, पण जर तुम्ही हा पुतळा जवळ जाऊन निरखून पाहिला ना तर मात्र तुमच्या लक्षात येऊ शकेल। हा पुतळा हा ब्रॉन्झचा बनवलेला आहे। आता हा पुतळा B.R. खेडकर यांच्या पुण्यातल्या कसबा पेठ येथील स्टुडिओमध्ये तयार करण्यात आला आणि हा पुतळा तयार करत असताना अगदी खराखुरा घोडा समोर ठेवून त्याच्यावर स्वार होऊन लगाम खेचलेल्या अवस्थेत मॉडेल तयार करण्यात आलं होतं। हे मॉडेल विद्यापीठाला पसंतीस उतरलं। इतकंच नव्हे तर याचं बजेटही हे विद्यापीठाला परवडणारं होतं, कारण कुलगुरू अप्पासाहेब पवार यांनी या पुतळ्यासाठी लागणारा खर्च हा अगदी प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचारी यांच्याकडून एक रुपये गोळा केला होता। इतकंच नव्हे तर अगदी वैनगंगा, दूधगंगा यांसारख्या अनेक सहकारी साखर कारखान्यांनी सुद्धा या पुतळ्यासाठी आर्थिक सहकार्य केलं होतं आणि मग B.R. खेडकर यांच्या प्रयत्नातून अगदी हुबेहूब साकारता यावा असा हा पुतळा देखणा वास्तवदर्शी तयार झाला। या पुतळ्याचं अनावरण 1 डिसेंबर 1974 रोजी तत्कालीन संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं आणि तेव्हापासूनच हा पुतळा निव्वळ शिवाजी विद्यापीठाचीच नाही तर कोल्हापूर जिल्ह्याची शान बनलाय। अगदी ऊन, वारा, पाऊस कितीही वादळ आलं तरी सुद्धा हा पुतळा अगदी दिमाखात पहाडासारखा उभा आहे आणि म्हणूनच या पुतळ्याकडे पाहत असताना अगदी विद्यापीठाच्या समोर असणाऱ्या रस्त्यावरून जात असताना या पुतळ्याकडे नजर ही जातेच आणि अगदी डोळे दिपून जातात, ऊर भरून येतो आणि काळजातून मुखापर्यंत शब्द आपसूक येतात, छत्रपती शिवाजी महाराज की जय।